हॅलो, नमस्ते. रुचकर आहारमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण मसाला पुरी बघूयात. मसाला पुरी आम्ही लहान असताना फार आवडीने खायचो. आम्ही कुठं चालले की नाही आईसोबत हे नेहमी घेऊन यायचे. म्हणून हे तुम्ही कुठेही 4-4, 8-8 दिवस तुम्ही सोबत कॅरी करू शकता. त्यासोबत ही पुरी तुम्ही दूध खीर, बासुंदी किंवा दही कशासोबतही खाऊ शकता. तर चला आपण आता त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात एकदा. अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे छोट्या वाटीने. ते अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. अर्ध भाजून झाले ना त्यामध्ये ओवा देखील टाका थोडीशी, म्हणजेच 1 चमचाभर. या प्रकारे असे खरपूस भाजून झाले ना त्याच कढईमध्ये मी 3 चमचा साजूक तूप टाकलेली आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन. हे पहा अशी. ह्याला अगदी लो फ्लेमवर खरपूस अशी भाजून घ्या. ह्याला तुम्हाला वेळ लागणार आहे. जेवढं तुम्ही लो फ्लेम ठेवून भाजाल तेवढं चांगलं भाजलं जाईल. कंटिन्युअसली हलवत राहा हात. ह्या प्रकारे बघा कशी आपल्या बेसनला अगदी व्यवस्थित अशी कलर आलेली आहे. त्याला चाळणीने गाळून घ्या, कारण गाठ्या राहतात ना, ते गाठ्या निघण्यासाठी आपण त्याला व्यवस्थित गाळून घ्यायला पाहिजे. ह्या प्रकारे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये लागणारे मसाले सगळे घालून घेऊयात. आपण भाजून ठेवलेली तीळ घेतली, तीळ आणि ओवा, हिरवी मिरची बारीक चॉप करून ठेवलेली आहेत. कढीपत्ता देखील मी बारीक चॉप करून घातलेली आहे. आणि मला कसुरी मेथी आवडते, मी थोडं प्रमाण जास्त टाकली आहे. जिरा पावडर, लाल तिखट थोडीशी, हळद, लिंबाचा रस, मी 2 लिंबाचा रस घेतलेली आहे, आणि चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण एकजीव करून घ्या. या प्रकारे मिश्रण थंड व्हायला पाहिजे बरं का, नाहीतरी भाजतं हाताला. आता पाणी टाकून त्याला एक घट्ट अशी डो तयार करून घ्या. त्याला थोडीशी तूप लावून पेस्टसाठी ठेवून द्या. 15-20 मिनटं त्याला ठेवून द्या. तर चला आपण आता त्याला मैद्याचं देखील ह्याच प्रकारे डो तयार करून घेऊयात. बघा थोडंसं मीठ टाकली मी त्याच्यामध्ये, आणि पाणी टाकून आपल्याला थोडं घट्ट असे एक डो तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. ह्याला देखील तसेच तूप तेल काही असो ते लावून झाकण लावून त्याला देखील 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्या. बघा आता आपलं जे आहे मिश्रण व्यवस्थित असं मुरलेलं आहे. त्या प्रकारे बघा. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. गोळ्याची देखील साईज तुम्ही छोटे मोठे तुम्हाला कसं हवं तसे तुम्ही करू शकता. आधी मी हे सगळे गोळे तयार करून घेते. त्याच प्रकारे मैद्याचे देखील छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तुम्ही हाताला तेल किंवा तूप थोडंसं लावून छोट्या छोट्या गोळ्या पण तयार करून घ्या. अशा प्रकारे. तर एक मैद्याचा गोळा घेऊन त्यामध्ये आपण केलेले बेसनाचा जो गोळा आहे ते त्यात ठेवून त्याला आपण पुरणपोळीला कसे भरतो की नाही त्या प्रकारे त्याला व्यवस्थित पॅक करून घ्या. अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला आकृती देऊन घ्या. बाकीचे राहिलेले देखील मी त्याचप्रमाणे सगळे करून घेते. जर तुम्हाला वाटलं असं की पीठ जास्त झालेलं आहे तर ते काढून घ्या तुम्ही एक्स्ट्रा असेल. अशा प्रकारे व्यवस्थित आपण पुऱ्या लाटून घेऊया सगळे. हे आपण बनवून ठेवलेलं मिश्रण तुम्ही 8 दिवस देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा करून खाऊ शकता. काही वेळा काय होतं, मुलं कुठं बाहेर जाणारे वगैरे असतात त्यावेळी एकच आपल्याला करायला नको वाटतं, तर मग थोडं थोडं त्यांना करून द्या. हे बघा राहिलेले बाकीचे सगळे मी त्याच प्रकारे पुऱ्या लाटून घेते. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला.
हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्या पुरी तळून घेऊया. मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही सगळी पुरी तळून घ्या. अशा प्रकारे चवीला इतकी सुंदर लागतात ना की माझे तरी फेवरेट आहेत. मी लहान असताना कुठेही चालली की नाही मी पाहिजेमुळं अशा आईला म्हणायची की मला भूक लागली कारण मला हे पापड आवडायचे म्हणून खाण्यासाठी. कारण आई कुठेही जाताना आमच्यासोबत हे घेऊनच यायची. अशा प्रकारे आपले व्यवस्थित पुरी झालेले आहेत. माझी ही मसाला पुरीची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.